मूलव्याध, बद्धकोष्ठता, भगंदर ह्या विषयावर लोक बोलत नव्हते आणि लाजायचे आणि ट्रीटमेंट घ्यायला टाळायचे. जेणेकरून जेव्हा ते माझ्याकडे यायचे तेव्हा ते ग्रेड 3 ग्रेड 4 मध्ये यायचे, ज्यांना सर्जरीशिवाय पर्याय नव्हता. तर हे आम्ही सतत गेले 18 वर्ष ह्या विषयांच्या वरती अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आम्ही बरेच कॅम्पेन्स, ॲक्टिव्हिटीज, अवेअरनेस आर्टिकल्स, सोसायटीजमध्ये रीच आउट होणं, कॉर्पोरेट्समध्ये रीच आउट होणं, ह्यामार्फत आम्ही बरंच काही ॲक्टिव्हिटीज केलेत, जेणेकरून आज 50% पेशंट जे आमच्याकडे येतात ते औषध उपचारनेच बरे होतात, ऑपरेशन न करता. आता हे सर्व जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा एक प्रॅक्टिस झाली होती आमची 18 वर्षांची. ही प्रॅक्टिस झाली होती, एक टीम डेव्हलप झाली होती 700 लोकांची. एक क्लिनिकपासून आमचे 40 क्लिनिक झालेत आणि खूप सारे सर्जन्स आम्ही ट्रेन करत होतो. तर आम्हाला असं वाटलं की आज प्रॉक्टॉलॉजीवर एक इन्स्टिट्यूट बिल्ड जे आम्ही केलेलं आहे, जे जगात पहिल्यांदाच घडलेलं आहे आणि ते पण भारतात आणि पुण्यात झालेलं आहे. तर हे आम्ही जगापर्यंत कसं घेऊन जायचं ह्याचा एक आपण रेकॉर्ड केला पाहिजे. आता रेकॉर्ड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जगात सर्वात फेमस रेकॉर्ड कोणता आहे, तर तो गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहे. तर हिलिंग हँड्स फाउंडेशन मार्फत जे डॉक्टर स्नेहल पोरवाल त्याला लीड करतात, त्यांनी गेले 10 वर्षात ह्या फाउंडेशनसाठी खूप कामं केलेली आहेत. जेणेकरून आमची ॲम्ब्युलन्स असते, त्यात डॉक्टर्स असतात, मेडिसिन्स असतात आणि हे फ्री डिस्ट्रीब्युशन आम्ही मेडिसिन्सचं करतो विलेजेसमध्ये जाऊन. तर हे करायचं तर कोणत्या दिवशी करायचं असं मी विचार केला. तर वर्ल्ड पाईल्स डे असतो, 20 नोव्हेंबर 2025ला वर्ल्ड पाईल्स डे होता. तर त्याचं प्रिपरेशन आम्ही 3 महिन्यापूर्वी सुरू केलं. आमच्या पूर्ण हिलिंग हँड्स फाउंडेशन टीमनी विलेजेसमध्ये जाऊन अवेअरनेस क्रिएट केली आणि 20 तारखेला आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड केला, जो गिनीज बुकनी मे 2026मध्ये अप्रूव्ह केला. हा रेकॉर्ड असा होता की 352 पेशंटनी एका दिवसात हिलिंग हँड्स क्लिनिकला भेट देऊन 12 तासात त्यांची व्हिडिओ प्रॉक्टोस्कोपी म्हणा हे सर्व केले. फक्त निदानच नाही तर त्यांचा ट्रीटमेंट पण फ्रीमध्ये झाला. तर हे आम्ही गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड अचीव केलं आणि दॅट वॉज द मेन एम की आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती, जेणेकरून आम्ही लोकांच्यापर्यंत अवेअरनेस क्रिएट करू शकतो की हे जे आम्ही घडवले आहे ते रेकॉर्ड नाही, पण ह्याचा पर्पज असा आहे की मूलव्याध हा आजारासाठी जे काही सायलेन्स आहे समाजात, आता ह्या 352 पेशंट्समध्ये असे 5 पेशंट जे होते की त्यांचं वय 15 होतं. तर हा आजार यंग एजमध्ये पण खूप कॉमन आहे आणि असे काही फिमेल पेशंट्स होते की ज्यांना 25 ते 30 वर्षापासून आजार होता. तर हे जे सायलेन्स आहे टुवर्ड्स द डिझीज हे ब्रेक करण्यासाठी ही आमची स्टेप 1 आहे आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या थ्रू आम्ही जास्ती लोकांपर्यंत पोहोचू शकतो. थँक्यू. लाईफस्टाईल आहे, खाणं आहे, काय रिझल्ट्स आहेत त्याच्यामध्ये? 3 Ps जे आम्ही फेमसली म्हणतो आमच्या सर्व पेशंट्सना, आमच्या प्रिस्क्रिप्शन पेपरवर ते 2008 पासून आहे की अवॉइड 3 Ps, म्हणजे प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड आणि प्रिझर्व फूड. हे अवॉइड करणं खूप गरजेचं आहे आणि सध्या आपल्या लाडक्या तुकाराम मुंडेंनी जे कॅम्पेन घेतलं आहे ह्या 3 Psच्या अगेन्स्टमध्ये, त्याचा मला खूप आनंद होतो की ह्या कॅम्पेनमुळं प्रिझर्व फूड, प्रोसेस्ड फूड, पॅकेज फूडचं प्रमाण कमी होणार आहे, जेणेकरून ॲडल्ट्रेशन कमी होणार आहे आणि ह्या आजाराचं प्रमाण पण कमी होणार आहे. सर, अवेअरनेस काय आहे सर? ह्या आजाराविषयी बोललं जात नाहीये किंवा लोकांना माहित पण नाही की त्याचा योग्य उपचार कुठे घ्यायचा आणि कशामुळे होतं. आय थिंक शाय हा खूप मोठा फॅक्टर आहे आणि बऱ्याच वेळा असं होतं की माझ्याकडे एखादं कपल येतं, हजबंड सफर करतो आणि वाईफला 10 वर्षापासून आजार असतो आणि हजबंडला महिन्याभरापासून आजार आहे. पण एकदा कन्सल्टेशन झालं की मग वाईफ सायलेंटली सांगते की मला पण खूप वर्षापासून आजार आहे, प्रेग्नन्सीमध्ये सुरुवात झाला. तर हा शाय फॅक्टर आहे. शाय म्हणजे जेव्हा एक वाईफ हजबंडशी बोलू शकत नाही, तर हा आपल्या समाजात आहे, ह्या आजाराला लागून एक स्टिग्मा आहे, म्हणून ह्याचं डिस्कशन होत नाही, म्हणून ह्याचं अवेअरनेस होत नाही आहे. त्यासाठी आम्ही एक कॅम्पेन सुरू केलं आहे आणि त्या कॅम्पेनचं नाव आहे पाईल्स टू स्माइल्स, जेणेकरून घरोघरी हा मेसेज जावा की जर तुम्हाला मूलव्याध आहे तर त्याला लाजायची गरज नाही आहे. त्या विषयावर तुम्ही बोलू शकता, त्याचा उपचार घेऊ शकता आणि उपचार घेऊन तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरच नाही पण तुमच्या फॅमिलीच्या चेहऱ्यावर स्माइल्स आणू शकता. सर, तरुणांमध्ये हा प्रमाण वाढत चाललाय, कशामुळे, काय रिझल्ट तुम्ही जो स्टडी केला? तर सेडेंटरी लाईफस्टाईल, एका जागेवर खूप वेळ बसून राहणं, आणि हे कुठे बसतात लोक, ते म्हणजे कमोड. ही आम्ही स्टडी केली होती, त्यात साधारण 5,000 पेशंट्सचा स्टडी होता आणि हे टाइम्स ऑफ इंडियामध्ये पब्लिश झाली होती स्टडी, नॅशनल पेपरमध्ये त्यांच्या ऑल ओव्हर इंडियामध्ये पब्लिश झाली होती की कमोडवर जास्त वेळ बसलं की मूलव्याध, फिशरचा प्रमाण वाढतो आणि बद्धकोष्ठाचं प्रमाण वाढतो. तर बऱ्याच वेळा मी असं पाहिलं की जे जेन झी आहे, यंग पॉप्युलेशन आहे, ती मोबाईल घेऊन अर्धा तास, एक तास कमोडवर बसतात. आयडियली
कमोडवर फक्त एक 5 मिनिट बसायला पाहिजे, क्विक इन क्विक आउट असं झालं पाहिजे. पण त्याच्यामुळे ह्याचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललेलं आहे. ठीक आहे.